गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येत आहे. त्याच्यातून तो अद्याप सावरलेला नसताना कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरायला सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारने 20% लावलेला निर्यात शुल्क आणि त्यापाठोपाठ आता बांगलादेशनेही 10% आयात शुल्क लावल्यामुळे याचा परिणाम कांद्याच्या भावावर होणार असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी आमदार आहे, शेतकरी आहे, व्यापारी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का केंद्र सरकार आणि बांगलादेशने घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे. हो, काय म्हणाल आता? एक तर केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क लावलेलंच आहे. सर्वात जास्त कांदा निर्यात बांगलादेशात होत होता, त्यांनी 10% शुल्क लावलेलं आहे. काय परिणाम होणार आहे, काय म्हणाल? याच्यावरती काय आहे का, एकतर सर्वात महत्त्वाचं मागच्या वर्षाचा दुष्काळानंतर जास्त गारपीट, पाणी जास्त आणि कांद्याला जे पोषक वातावरण प्रत्येक वर्षी असायचं ते ह्या 2-3 वर्षापासून पोषक वातावरण आहे. जे ॲव्हरेज निघायचं, जो खर्च असायचा त्या खर्चामध्ये वाढ झाली. पीक जे निघतं, जे ॲव्हरेज मिळायचं त्याच्यामध्ये घट झाली आणि याच्यामध्ये जो मधल्या कालखंडामध्ये पाऊस झाला त्यावेळी कांदा सडल्या गेला आणि आता कुठेतरी रांगडा कांदा आम्ही जो आमच्या भाषेमध्ये म्हणतो, रांगडा कांदा निघायला सुरुवात झाली आणि रांगडा कांदा निघायला सुरुवात झाल्यानंतर एकदा एक मायबाप सरकारचे 20% आणि जे आपला माल घेणार त्या आयात शुल्क 10% असा 30% जर मला वाटतं का जर कधी हा व्यापाऱ्याकडून घेतला तर व्यापारी तो प्रमाणामध्ये इथल्या शेतकऱ्याला जो भाव द्यायला पाहिजे होता तो मिळणार नाही. आणि म्हणून आज जो काही मला वाटतं बांगलादेशाचा आपण सांगू शकणार नाही, परंतु माझी सरकारला विनंती आहे, शेतकरी म्हणून विनंती आहे का 20% जो काही निर्यात शुल्क जो आहे तो ताबडतोबीनं जर थांबवला तरच शेतकऱ्याला मला वाटतं का निघालेल्या मालाला काहीतरी थोडाफार भाव मिळेल, शेतकऱ्याचा गुजारा होईल. नाहीतर शेतकऱ्याचं वाटोळं व्हायला सुरुवात झाली असं मला वाटतं आणि ते सरकारनं त्वरित ताबडतोबीनं त्याच्यावरती निर्णय घ्यावा. आता सध्या काही दिवसापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेब येऊन गेले. त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी पण मागणी केली होती. काय निर्णय त्यांनी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही, कसं बघता याच्याकडे? नाही, आता मंत्री येणं आणि मागणी करणं हा आमचा हे आहे, पण खरं तर निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. खरं तर या कुठल्याही सरकार असो, एखादा LLB झालेला माणूसच कोर्टामध्ये वकिली करतो आणि म्हणून ज्या सरकारमध्ये कृषी मंत्री असतो तो खरोखर शेतकरी असला पाहिजे. BEd झालेलाच माणूस का शिक्षक होतो? BA-BEd झालेलाच का कॉलेजला किंवा एखाद्या माध्यमिकला शिकवतो? तर सरकारमध्ये असणारा जो मंत्री आहे त्याला शेतीची माहिती असणं गरजेचं. हे कोणी उडतं, कोणालाही मंत्री करत्या, कोणाचंही काही होतं आणि याच्यामुळं शेतकऱ्याची दुर्दशा जी झाली, पुऱ्या भारतामधला शेतकरी आज या त्रस्त आहे आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं शेतकऱ्याला याच्यापुढे त्रास देऊ नये. कांद्याचे भाव दिवसेंदिवस कोसळत आहे, नैसर्गिक आपत्ती येत आहे. याच्यातून तुम्ही या संकटाचा सामना एक शेतकरी म्हणून कसं करता? मोठे संकट शेतकऱ्यावर कोसळलेले आहे. आधीच सरकारची मेहरबानी 20% निर्यात शुल्क, त्याच्यात बांगलादेशच्या आपला हा महाराष्ट्राचा जो कांदा आहे जास्तीत जास्त आपली निर्यात ही बांगलादेशमध्ये होत होती. त्यांनीच पुन्हा 10% आयात शुल्क लावलं. म्हणजेच परिणामी खरेदी जी होईल, सरकार व्यापारी जी करतील त्या प्रमाणात करतील आणि भावही कमी प्रमाणात देतील. आणि म्हणून सरकारला विनंती आहे की हे निर्यात शुल्क हटवा आणि त्याचप्रमाणे हे जे काही 10% आयात शुल्क त्या सरकारला तर नाही आपण काही सांगू शकतो, पण आपल्या सरकारला निश्चित सांगू शकतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या जर रोखवायची असेल, शेतकऱ्याचं जर तुम्हाला भलं करायचं असेल थोडंफार, ते 20% निर्यात शुल्क कमी करा, म्हणजे शेतकऱ्याला थोडंफार परवडेल. नाही, सध्या जी कांद्याची परिस्थिती आहे ती कशी आहे? म्हणजे किती खर्च, एकरी किती खर्च येतो, ॲव्हरेज कसा मिळतो आणि सध्या भाव काय मिळतो? एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च आहे शेतकऱ्याला. आणि ही जी आसमानी सुलतानी संकट चालू राहतात त्याच्यामुळे ॲव्हरेज शेतकऱ्यांना अतिशय कमी मिळतंय. आता मागं अवकाळी पाऊस झाला, हे दररोज वातावरण खराब आहे, धुळी पडती, ही जी फवारणी करायला एका एकराला 10,000 रुपये एकरी फवारणी करूनही परवडत नाही. दर 7-8 दिवस झाले का फवारणी करावी लागते, 7-8 दिवस झाले का फवारणी करावी लागते. उत्पादन अतिशय कमी झालेलं आहे, शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. हे 2 आणि 3,000 रुपये भाव, हा मोठा परिणाम आज या संकटाचा शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्राचे जे धोरण आहे, विशेषतः कांद्याच्या बाबतीत, निर्यातीच्या बाबतीत, हा जो धडफोड धोरण आहे, काय म्हणाल याच्याविषयी? काय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना अच्छे दिन येतील? केंद्र सरकार आणि राज्य सरकार विशेष करून एकाच पक्षाचं सरकार आहे. त्यांनी
विशेष करून शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर निर्यात कांद्याच्या विशेष म्हणजे कांदा या पिकाच्या निर्यातीसाठी सोडधरीचं धोरण सोडावं आणि कायम निर्यात खुली ठेवावी, ती विनाशुल्क. निर्यातीवरचं जे मूल्य आहे ते त्वरित कमी करावं. दुसऱ्या देशाच्या आयात मूल्य वाढवलं आपण त्याच्यावर बोलू शकत नाही. आपल्या देशाच्या राज्याकडून आपण राज्यकर्त्यांकडून मागणी करू शकतो की बुवा हे निर्यात मूल्य शुल्क कमी करा आणि कांद्याला रास्त भाव मिळेल याची खात्री शेतकऱ्याला द्या. आज मजुरी वाढलेली आहे, औषधांच्या किमती वाढलेल्या आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहे आणि वातावरण असं होतं की सायंकाळी वातावरण वेगळं असतं, रात्री वेगळं असतं, सकाळी वेगळं असतं. रोज वातावरण बदलतं आणि रोज शेतकऱ्याला ते पीक उभं करण्यासाठी औषधं मारावे लागतात. औषधांच्या किमती आसमानी भिडलेल्या आहेत. मजुरी खूप झालेली आहे. जर 50-60 हजार रुपये एकराला कांदा उत्पादनाला लागत असेल आणि 10-15 हजार रुपये त्या एक एकरी कांद्यामध्ये होत असतील तर तुमचे 3,000-4,000 रुपये कांदे जाऊनही फायदा नाही, ॲव्हरेज निघत नाही. कांदा रोगाला बळी पडतो. गेली 3-4 वर्ष नैसर्गिक आपत्ती सारखी शेतकऱ्यावर येत आहे. तर यात फक्त सरकार आणि सरकारच मार्ग काढू शकतं आणि फक्त निर्यात मूल्य कमी करण्यापेक्षा निर्यातीविषयीचं धोरण हे कायम एक स्वरूपी ठेवावं, कायम चालू बंद ठेवू नये एवढी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी केंद्र सरकारला आणि राज्य शासनाला कळकळीची विनंती करेल. माझ्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का आपला भारतातला कांदा, विशेषतः नाशिक जिल्ह्यातला कांदा कुठे कुठे निर्यात होतो आणि आता काय परिस्थिती आहे आणि बांगलादेशने जे 10% आयात शुल्क लावलं त्याचा काय परिणाम होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून कुठे कांदा निर्यात होतो, काय निर्यात धोरण असलं. नाशिक जिल्हा हा सर्वप्रथम जगात 1 नंबर कांद्याचं निर्यातीचं केंद्र आहे. कोलंबो, मलेशिया, दुबई, गल्फ कंट्री, बांगलादेश, श्रीलंका अशा अनेक ठिकाणी नाशिकचा कांदा निर्यात होतो. पण मागील 3-4 वर्षापासून शासनाने जे चाललं आहे निर्यात बंदी, कधी पण रात्रीतून कधी चालू कधी बंद, कधी निर्यात शुल्क लावणे कधी कमी करणे, त्यामुळे व्यापाऱ्यांना वारंवार होत असलेल्या यांच्या निर्णयामुळे मोठा तोटा होत आहे. आमच्या रस्त्यातले जे माल आहे ते अचानकपणे त्यांचे भाव कोसळून जातात. इथं जे शेतकऱ्यांचे जे माल आम्ही घेतलेले खळ्यावर ज्याची पॅकिंग चालू आहे त्याचे भाव इथेच कमी होऊन जातात. हे जे एकीकडे NCCF, नाफेड आणि हे जे एक्सपोर्ट च्या बद्दल घेतलेले जे निर्णय याच्याने जेवढे पण काही व्यापारी आहे कांदा उत्पादन शेतकरी आहे यांना वारंवार मोठा तोटा होत आहे. काय घेतलं पाहिजे. केंद्र सरकारने निर्यात खुली केली पाहिजे आणि कोणतीही ड्युटी न लावता उलट सबसिडी दिली पाहिजे. आम्ही व्यापारी व शेतकरीकडून एकच मागणी करतो का कांदा एक्सपोर्टसाठी जेवढं काही त्यांना सबसिडी म्हणा किंवा ओपन प्लॅटफॉर्म जेवढं तयार करता येईल तेवढं त्यांनी केलं पाहिजे. आणि आता जे बांगलादेशने आयात शुल्क लावलं, अगोदर केंद्र सरकारचं 20% आणि आता 10% आयात शुल्क बांगलादेशने, तर बांगलादेशात किती प्रमाणात आपला कांदा आयात होतो आणि आता आयात शुल्क लागल्यामुळे भावावर याचा कसा परिणाम होणार. बांगलादेशचे जे 3 बॉर्डर आहे तिथून रोजचे कमीत कमी 600 ते 700 गाड्या माल निर्यात होतो. 600-700 गाड्या 30 टनाच्या हिशोबाने जर का आपण रोजचं कॅल्क्युलेट केलं तर नाशिक जिल्ह्यातली 10% सरासरी आवक बांगलादेश बॉर्डरला रोजची निर्यात होते. आणि हे 30% जर का खर्च वाढणार असेल तर हा व्यापारी किती दिवस सहन करणार आहे. कॉम्पिटिशनचं जग आहे तर ते इनडायरेक्टली शेतकऱ्यांच्याच खिशात ते झळ लागणार आहे ते 30%चे. भावावर काय परिणाम. या धोरणामुळे भाव निश्चित 30% कोसळणार. कांद्याचे जे निर्यात होणार आहे ते पण कमी होणार आणि जे भाव भेटणार आहे ते पण कमी होणार. काय तोडगा काढला पाहिजे शेतकरी म्हणून, एक बाजार समितीचे संचालक म्हणून सरकारने काय केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मी तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की मायबाप सरकार, आपण खरंच शेतकऱ्यांचे कैवारी आहात. आपल्याला लास्ट निवडणुकीमध्ये आपल्याला शेतकरी वर्गाने काही थोडाफार म्हणावा आपल्या हिशोबाने तो दणका पण दिलेला आहे. आपले काही खासदार पाडण्यामध्ये हाच वाटा आहे. मी पुन्हा आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या दिवसामध्ये जर आपल्याला पुन्हा आपली सत्ता तशी पुन्हा करायची असेल तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकऱ्यांना हलक्यात सुद्धा आपण इथून पुढे घेतलं नाही पाहिजे. येणाऱ्या दिवसात आमच्या शेतकऱ्यांनी 10-5 आपले खासदार पाडले, पुढच्या वेळेस जास्त पाडण्याचे शेतकरी काम करतील. याच्यातून जर सावरायचं आपल्याला असेल तर शेतकऱ्यांना निर्यात बंदी ही शुल्क केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी निर्यात शुल्क दिली पाहिजे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा जर काढायचा असेल तर एखादी चांगली तज्ज्ञ समिती गठीत केली पाहिजे आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार यावर निर्यात धोरणावर काम करावं. जसं की आत्ताच आमच्या व्यापारी मित्रांनी सांगितलं की त्यावर सबसिडी पण दिला जाईल. अनेक गोष्टींसाठी सबसिडी दिली जाते.
तशी शेतकऱ्यांसाठी जर थोडीफार सबसिडीची काही व्यवस्था जर आपल्याला येणाऱ्या बजेटमध्ये मार्चमध्ये करता आली तर आपण जरूर करावा अशी मी या ठिकाणी सरकारकडे मागणी करतो. एकूणच आपण पाहिलं की शेतकरी हा अडचणीत आहे. नैसर्गिक आपत्ती येतात आहे, त्याच्यानंतर केंद्राचं जो धोरण आहे कांद्याच्या बाबतीत तो सोड धोरण आहे, त्याच्यानंतर अनेक संकटांना तोंड देऊन शेतकरी आपला शेतमाल पिकवतो, मात्र त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो सतत संकटात आहे. याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे, अन्यथा आगामी काळात शेतकरी हा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.